चला सगळ्या नैवेद्याच्या वाड्या काढून झालेल्या आहेत. आता इकडे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि प्रत्येक घरातनं 5 म्हणजे 10 50 वाड्या आणि त्या त्यांच्या भवानीसाठी काढलेल्या आहेत. सिद्धे मी काय म्हणत आता समजा हे वाडी होत ना, ते किती आले 50 ना. समजा 50 वाडे संपले जेवून म्हणजे जेवूक देऊन, आणि समजा दुसरे कोणी मित्रमंडळी पाहुणे आपण आकाशच्या घरी आलो आहे आणि आकाशच्या घरची तयारी सगळ्या फॅमिलीमध्ये एकच गडबड, ती म्हणजे नैवेद्याची. आणि इकडे छानपैकी बघा केळीच्या पानांवरती नैवेद्य तयार केलेला आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी. सगळं विसर्जन मिरवणूक किती वाजता निघताली? 8 वाजता. म्हणजे 8 वाजता आमच्याकडे गणपती पोचवून मोकळं झालेले असते. 8 वाजता नाही. आणि पोचवतालाच कधी? 3 वाजता. कोकणात अशा परंपरा आहेत ज्या आजही जपल्या जातात, त्याच आत्मीयतेने, त्याच तळमळीने आणि त्याच भावनेने. अशा अनेक परंपरा आहेत, त्या सगळे कुटुंब एकत्र आहेत, त्यांच्यामुळे टिकून आहेत. आज आपण रेवतळे येथील मडिये परिवाराचा हा राजा, त्याचं दर्शन आणि त्याचा इतिहास पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग गोपाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा मालवण तालुक्यातील रेवतळे येथे आहे. आपला मित्र सिद्धेश मडिये आणि या मडिये कुटुंबियांचा हा बाप्पा. 17 दिवस या बाप्पाची आराधना, आरास आणि प्रतिष्ठापना केली जाते. या परिवाराचा विशेष म्हणजे सध्या या परिवारात 15 कुटुंब आहे आणि या 15 कुटुंबाचे जवळपास 150 ते 250 मेंबर या गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात, हा आनंदोत्सव साजरा करतात. या गणपती बाप्पाचं विशेष म्हणजे विसर्जनाच्या दिवशी जे आपण जेवणकर वगैरे बोलवतो, या सर्व मिळून वाड्या ज्या काढल्या जातात त्या जवळपास 65 ते 70 वाड्या गणपतीच्या समोर मांडणी केली जाते आणि विधिवत पूजा अर्चा करून संपूर्ण मित्र परिवाराला, त्यांच्या पाहुण्या सोयऱ्यांना इकडे महाप्रसादासाठी आमंत्रण केलं जातं आणि नंतर संध्याकाळी हा बाप्पा विसर्जनाला निघतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या मडिये परिवाराचा बाप्पा, इकडची जी परंपरा आहेत ती आणि सगळे एकत्र कुटुंबात नांदत असलेला हा बाप्पा पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे अशी जर युनिक पद्धती, युनिक परंपरा असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला आधी पहिला बाप्पाचं दर्शन घेऊया आणि नंतर बाकीचं सगळं पाहूया. हा बाप्पा मडिये परिवाराचा आणि ही मूर्ती जी आणली आहे ती मांडलीवरून. छानपैकी बाप्पा आहे आणि डेकोरेशन पण त्याला साजेसे केलंय. आचरासून खाली जेवू केलो विसर्जनाचा. बरोबर कसा आमंत्रण होता सिद्धेश मडियेकडनं. आणि मित्र परिवार ह्याचो तो मित्र परिवार इतको आहे ना की तुम्ही हैराण होशाल. जायत त्याची शाखा असतात. तर आता दर्शन येलो आणि ही जी वाडी काढलेली असतात ना, म्हणजे जसे मी सुरुवातीक तुमका सांगितलं की 60 65 70 वाडी गणपती समोर काढले जातात. हे वाडी प्रत्येक घरातून दिले जातात. जे 15 कुटुंब असतात त्या 15 कुटुंबातून सगळ्या घरातून हे वाडे गणपती बाप्पासाठी दिले जातात. तर आता सिद्धेशकडे तयारी करतात त्याची, ती दाखवतात. आता नाही बघा, ह्या सिद्धेशच्या घरात इकडे तयारी चालू असते जेवणाची, म्हणजे वाडीसाठी वगैरे देऊचे लागतं ना. तिकडे इकडे प्रियंका कामाक बसवले ना, इकडे वहिनी असा, इकडे सिद्धेशची आई आणि ती कोणाची आई? गौरवची आई. आणि हे बघा इतके सगळे प्रकार आजच्या या वाडीसाठी आणि गणपती बाप्पासाठी काढलेले. टाकाया हां भात, डाळ आणि ही पावट्याची उसळ आणि वरण. एवढी सगळी तयारी आता चालू असावं. आपण आकाशच्या घरी आलो आहे आणि आकाशच्या घरची तयारी सगळ्या फॅमिलीमध्ये एकच गडबड, ती म्हणजे नैवेद्याची. आणि इकडे छानपैकी बघा केळीच्या पानांवरती नैवेद्य तयार केलेला आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सगळं. आता ह्यांच्या फॅमिलीकडनं आता ही किती पानं? 5 पानं. आणि प्रत्येक घरातून 5. इकडे काकी वडे बनवता
तिकडे सगळे वडे तळण्याचे काम, इकडे काका असत आणि सगळी तयारी गडबड लगबग आजच्या विसर्जनाच्या दिवसातली. ना आपण मडियांच्या घराच्या बाहेर असो आणि जी मिरवणूक विसर्जन मिरवणूक निघताली ना त्याची तयारी इकडे चालू असा. हे सगळे मित्रपरिवार आणि मडिये कुटुंबातील सदस्य सगळे इकडे तयारी करतात आणि हे बघा ह्या गाडी सजवण्याचं काम इकडे चालू असा. विसर्जन मिरवणूक किती वाजता निघताली? 8 वाजता. म्हणजे 8 वाजता आमच्याकडे गणपती पोचवून मोकळं झालेले असतं. 8 वाजता नाही. आणि पोचवतालाच कधी? 3 वाजता. डेंजर काम आहे. चला सगळे इकडे तयारी करतात. थोडी दाखवते नंतर झाली की. काका मी काय विचारतोय मग आता सगळेजण आपापल्या घरात तुमच्या फॅमिलीत जेवण करतात ना, मग हे हय भजी कशा काढतात? फक्त भज्याचा एक वेगळा डिपार्टमेंट यांच्याकडे दिला आणि ह्यांच्या हाताची जी भज्याची चव असा ती बाकीच्या करत नाही म्हणून त्याच्यासाठी तयार केलेला. हे काका ना याच्यावर शेगडीवरती ह्याची कसली मिरचीची भजी स्पेशल बटाट्याची पण हा ओके त्या बाजूक ठेवल्याने बटाटे आणि मिरची भजी इकडे काम चालू आहे. काकांची स्पेशालिटी आहे भाजी त्याच्यामुळे हे काढतात. खास मुंबईवरून निघेत आमचे. मेनू कार्ड मध्ये नाही. भारी. आता ना दुपारचे 2 वाजलेत आणि ज्या फॅमिलीमध्ये जे जे पदार्थ बनवलेले होते 5-5 वाडी प्रत्येकी ती वाडी आता घेऊन बाप्पासमोर येत आहेत आणि सगळे बाप्पासमोर डाळतात आणि त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात होते. ते सगळे ज्या वाड्या ज्या आहेत ते डाळल्यात कशा ते तुम्हाला दाखवतो. हा बघा हा बाप्पा आणि याच्या समोर हे बघा अशा पद्धतीची ही यांची परंपरा गेली अनेक वर्ष हे लोक जपतात. आता जसं जसं ज्या ज्या कुटुंबातील वाड्या होत आहेत तयार जेवणाच्या प्रत्येकजण आपापल्या वाड्या घेऊन येतात आणि संपूर्ण ही जागा आहे ना तिथपर्यंत भरणार आहे दाखवतो. त्याला सगळ्या नैवेद्याच्या वाड्या काढून झालेल्या आहेत. आता इकडे किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि प्रत्येक घरातनं 5 म्हणजे 10-50 वाड्या आणि त्या त्यांच्या भवानीसाठी काढलेल्या आहेत. आणि बघा हे टोटल 50 आणि काही कुटुंब कमी झाले त्याच्यामुळे ते 5-5 कमी झाले आहेत. नाही तर टोटल 60 65 75 वाड्यांपर्यंत इकडे नैवेद्य काढला जातो आहे. चला आता काका पाणी सोडण्याचं काम करत आहेत. तर इकडे आहे ना ज्या नैवेद्याच्या वाड्या काढलेल्या होत्या ते सगळे म्हणजे इकडच्या वाड्यातले सगळेजण पाहुणे सोयरे मित्रमंडळी या जेवणाचा आनंद घेण्यासाठी इकडे येतात सगळे. आता जे जे पाहुणे सोयरे मित्रमंडळी आले आहेत त्यांच्यासाठी या वाड्या ज्या काढलेल्या होत्या त्या जेवणासाठी देत आहेत बघा. पाणी आहेच रे. पाणी आहेच पाणी सोडलं सुरू.
आणि इकडे आपले मित्र ग्रुपचे सर्व आपल्या सिंधुदुर्ग ब्लॉगरचे हनुमंत हडकर हे आलेले आहेत आणि मडिये परिवाराच्या इकडे जेवणाचा आनंद घेत आहेत. सिद्धे मी काय म्हणतात आता समजा हे वाडी होत ना ते किती आले 50 ना, समजा 50 वाडे संपले जेवण म्हणजे जेवूक देऊन आणि समजा दुसरे कोणी इले मित्रमंडळी पाहुणे मग त्या जेवण का सगळ्यांच्या घरातून आणलेलं असतं इले हा म्हणजे एक्स्ट्राचं जेवण जर लागतं तर सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घराकडून त्याच्याला कांदा भजी कोबीची भात घेऊ बाबल भात घे भात इकडे मी आणि दर्शन जेवूक बसलो हय याक समाधान काय माहिती म्हणजे तुमका समजत नाही तुम्ही कोणत्या घरातलं जेवण जेवता कारण जशी जशी लाईनीत लावलेली असतात ना ताटा तशीच बाहेर चलवली जातात आणि जे तिकडे आपले बांधव सगळे बसले ते काही नेमक्या समजत कोणाच समजतच नाही की कोणातल्या घरातलं जेवण आपण जेवत होतं ही एक खासियत आहे या माळी यांच्या राहिलेली. बरोबर गणपतीच्या समोर आम्ही जेवू बसलो. चला आम्ही जेवून झालो आणि ही सगळी महिला मंडळी इकडे आतमध्ये बसले आहेत आणि बाहेर जे आलेले होते घरातले मंडळी वगैरे ते बाहेर जेवत आहेत. वाजल्यात 3:15. दुसरी टीम बसले हे सगळे साई मंदिरचे ट्रस्टी सगळे आज मडी यांच्या राजाच्या विसर्जनाच्या जेवणासाठी इकडे गेले. घरच्या जवळजवळ शेवटचे आणि आतमध्ये सिद्धेशनी बसले शेवटची पंगडी सचिन दादा वहिनी वगैरे सगळे सिद्धेश वगैरे सगळे आकाश विकास सगळे. आता ही हे झाले ना एंड ना शेवट ना या वर्षाची शेवट तर पुढच्या वर्षी डायरेक्ट कोण हो का जेवता आता ए बस खाली बस खाली बस. नाव काय तुझं? नाव सांग तुझं मल्हार म्हणून. मल्हार नाव सांग. जेवचं होतं अजून. जय श्रीराम कर मल्हार. हा जय श्रीराम कर. जय श्रीराम कर. शेवटची म्हणजे ती मागाशी होती सिद्धेश बिद्धेश बदली सेकंडला. सगळ्यात शेवटची पंगत महिलांची. यांचा योगदान मोठा असता प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक उपक्रमात. कारण जेवण बनवणे सगळ्यांना देणे वाढणे हे गोष्टी हे जास्त करतात आणि सगळ्यात शेवटी हे जेवतात आणि टोपबी घासूची कामं पण हेच जास्त करतात. त्याच्यामुळे हे जास्त शेवटला जास्त असतं तेव्हा. हो हे सगळे करता करविता हो यांच्यामुळे जास्त कार्यक्रम सक्सेस होतात ते. सक्सेसफुल जात आहे. महिला मंडळी आमची सगळी त्याच्यामुळे हे सगळे हे काकी बसल्या काका मस्करी करतात तिथे. कधीची पिशवी आता चला गाडी संपूर्ण सजवून झालेली आहे आणि गणपती बाप्पा इकडे बसतील तिकडे पाठीमागे. हे होय काय ठेवताला पुढे पुढे होय होय गणपती थंड ठेवताला ना. हा बघा बैल बघा कसलं हे झुजीचो हा असलं बैल आता बघ. हे होय काय ठेवताला बघूया बँजोवाले थंय गणपती ना. बॅनर बघा केवढं छापल्याने मडिये परिवाराचा राजा. कोणची
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेली अनेक वर्षांची परंपरा जपत असलेले मल्ले कुटुंब आणि इकडच्या बाप्पाचं दर्शन घेतो. इकडची पद्धत इतकी भारी आहे ना की आता 10 कुटुंब बाकी आहे. त्या 10 कुटुंबातून प्रत्येक कुटुंबातून 5-5 पानं जी नैवेद्याची असतात आणि शेवटच्या दिवशी संपूर्ण नैवेद्य वाढून आलेल्या सर्व मित्रमंडळींना, पाहुण्यांना, नातेवाईकांना सर्वांना जेवायला घालून या 17 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन केलं जातं. या बाप्पाचं विसर्जन जे आहे ते रात्री 8 वाजता गणपती बाहेर काढतात आणि त्याच्यानंतर रात्री 2, 2:30, 3 वाजेपर्यंत कधीही विसर्जन केलं जातं. संपूर्ण या परिवारात आता 150 ते 250 मेंबर म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आहेत. या अशा परंपरा आपल्या कोकणात अजूनही जपल्या जातात, याचा अभिमान वाटतो. सगळं कुटुंब एकत्र येऊन हे उत्सव साजरे करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसताना आपण मात्र थांबायचं नसतं. गणपती बाप्पा मोरया.